तर तुम्हालाही केक शिकायचा असेल, तुम्हाला पूर्ण केकची रेसिपी हवी असेल तर तुम्ही बरोबर या व्हिडिओवर आला आहात. तर तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. मी आज तुमच्यासाठी पूर्ण डॉल केकची रेसिपी घेऊन आलेली आहे. मी डॉल केक कसा बनवलेला आहे हे पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडेल. तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण बघूया मी आज डॉल केक कसा बनवला आहे. तर माझ्याकडे डॉल केकचं टीन नव्हता, त्यामुळं मग मी असं 2 याच्यामध्ये शिजवलेलं आहे. एक मी वाटी घेतली कारण आपल्याला वरून छोटा आकार पाहिजे त्यामुळं, आणि खाली मी कटोऱ्यामध्ये शिजून घेतलेला आहे. तर असं तुमच्याकडेही केक टीन नसेल तर तुम्ही असंच तुमच्या घरच्या भांड्यामध्ये शिजवू शकता. त्यानंतर त्याच्या मी पूर्ण लेअर कट करून घेतल्या, कारण डॉल केकच्या लेअर ह्या खूप निघतात, त्यामुळं मग मी पूर्ण केकच्या लेअर इथे कट करून घेतलेल्या आहे. ही मला माझ्या गावातूनच आलेली केकची ऑर्डर होती. त्या दादांनी मागच्या वर्षी सुद्धा त्यांच्या मुलीच्या बर्थडेसाठी केक नेला होता. तर ते मला त्याच दिवशी सांगायला आले होते. तर मला एकाच दिवशी त्यांना केक बनवून द्यायला लागला होता. पण एका दिवशी जर केक बनवून दिला तर ते सेट व्हायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मग खूप घाईत केक बनवावा लागते. कोणताही केक आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपण त्या बेसवर मधात क्रीम लावून बरोबर मधातच आपण केक बनवायला सुरुवात करतो. मीही इथे मधातच लावली, परंतु मी थोडा केक मागे घेतला. तो कशामुळे असं तुम्हाला वाटत असेल तर चला मी तुम्हाला सांगून देतो. तर ह्या डॉल केक असल्यामुळे मला समोरून स्पेस हवी होती, कारण मला बर्थडे गर्लचं नाव लिहायचं होतं असं मला त्या दादांनी सांगितलेलं होतं. त्यामुळं मग मी इथे जेव्हा ही क्रम कोटिंग करत होती त्यामुळं मग मी समोरून स्पेस ठेवून आधीच थोडा केक मागे करून घेतलेला होता. तुम्हीही कधी कोणाला कस्टमाइज केक बनवायला सांगत असाल किंवा डॉल केकसुद्धा सांगत असाल तर तुम्ही बर्थडेच्या दिवशीच न सांगता आदल्या दिवशी किंवा 2 दिवसाआधीसुद्धा सांगू शकता. ते मी याच्यामुळं म्हणत आहे कारण डॉल केक असो किंवा अदरही कोणते केक असो ते सेट व्हायला खूप जास्त वेळ लागतो, आणि स्पेशली डॉल केक किंवा 3 or 4 लेअरचे जितकेही आपण केक सांगतो जे कस्टमाइज असतात ते सुद्धा आदल्याच दिवशी बनवून क्रम कोटिंग करून ठेवावे लागतात. कारण एक रात्र जर त्यांना सेट व्हायला ठेवलं तर ते नंतर जेव्हाही आपण केक बाहेर काढतो तेव्हा तो लवकर पिघलत नाही याचं टेन्शन नसतं, त्यामुळं मग तो आधीच बनवावा लागतो. तसंच डॉल केकच्याही इथे लेअर बनवून माझ्या झालेल्याच आहे. इथे मी लेअर बनवत आहे तर तुम्हाला इथे बघा लेअर हलत आहे, तुम्हालाही थोडं दिसत असेल, त्यामुळं मग इथे सेट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर इथे मी 4 ते 5 घंटे आधी केक सेट व्हायला ठेवला. त्यानंतर मला बर्थडे गर्लच्या मम्मीनीच केकची डिझाईन तर नव्हती सांगितली, पण केकचा कलर मला सांगितलेला होता. तर मी त्यांनी जो कलर सांगितला त्याच कलरने मी इथे नोझलच्या सहाय्याने डिझाईन बनवून घेत आहे. त्यांनी मला एकच कलर केकवर सांगितलेला होता, पण मला बर्थडे गर्लचं डॉलची डिझाईन वेगवेगळी करायची होती, म्हणजेच मला ती डिझाईन दाखवायसाठी मला कलर यूज करणं इम्पॉर्टंट होतं. त्यामुळं मग मी इथे 2 कलरचा यूज करून फ्रॉकची डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर इथे मी हा कलर मला बर्थडे गर्लच्या आईनीच सांगितलेला होता, तर मग मी इथे तोच यूज केला. त्यानंतर मग इथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे. व्हाईट कलर घेऊन मी इथे पूर्ण बाकीची जी डिझाईन माझी बनवायची होती ते मी इथे बनवून घेतली, आणि ही डिझाईन बनवल्यानंतरही मी थोडा वेळ केक फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर मग मी डॉलवर डिझाईन काढायला सुरुवात केलेली होती. तर डॉलवर डिझाईन काढताना मी व्हिडिओ काढायची ॲक्च्युली विसरूनच गेली होती, त्यामुळे मग मी तो व्हिडिओ तुम्हाला इथे तर काही दाखवू शकत नाही. इथे मी 2 कलर कॉम्बिनेशन करून एकाच नोझलनी दोन्ही याच्यावरचे फ्लावर काढलेले आहे. डिझाईन एकच केलेली आहे, त्याच नोझलचा यूज केलेला आहे, मात्र मी कलर 2 यूज केलेले आहे. कलरही एकच यूज केला, फक्त व्हाईट कलरने मी दुसरी डिझाईन काढलेली आहे. आणि डॉलवरती सुद्धा मी एकाच कलरचा यूज करून पूर्ण डॉलची डिझाईन बनवून घेतलेली होती, कारण मला तीच डिझाईन एकाच कलरची डिझाईन मला छान वाटलेली होती. इथे केक बनवून पूर्ण रेडी झालेला होता. माझ्याजवळ बटरफ्लाय होते, ते सुद्धा मी केकला लावले आणि गोल्डन कलरचे स्प्रिंकल सुद्धा लावून घेतले. त्याने अजूनच छान लुक आलेला होता, आणि बर्थडे गर्लचं नाव सुद्धा लिहून घेतलं. कसा वाटला केक?